हॅलो, आज मी बनवली होती अळूवडी. त्यासाठी इथं मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं घातलं. हे मिक्सरला बारीक वाटून घेतलंय. नंतर एका भांड्यामध्ये बेसन पीठ काढून घेतलंय आणि त्याच्यात ही बारीक वाटलेली मिरची घालून घेतलीये. त्यानंतर याच्यात मी 2 चमचे सफेद तीळ घातले, एक छोटा चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. अर्धा तास चिंच मी भिजत ठेवली होती, त्याचा कोळ मी याच्यात घालून घेतलेला आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि हे पीठ थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून दिलं. इथं मी अळूची पानं ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि लाटण्याने थोडीशी प्रेस करून घेतली, म्हणजे ते फोल्ड व्यवस्थित होतात. नंतर मी जे मिश्रण बनवून घेतलं होतं ते याच्यावर लावून घेतलं आणि असे रोल बनवून घेतले 2. असं सगळ्या पानांना हे पीठ लावून घेतलं आणि रोल बनवून घेतले. नंतर मी इथं एक चाळण घेतली होती, त्याला तेल लावून घेतलं, त्याच्यात हे रोल दोन्ही ठेवून घेतले आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि अर्ध्या तासानंतर मी कुकर खोललेला आहे. तर मस्त अशा आपल्या इथं वड्या रेडी झालेल्या आहेत. अशा कट करून घेतल्या आणि गॅसवर पॅन ठेवून त्याच्यात थोडंसं तेल घातलं आणि मस्त अशा वड्या दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत. तर मस्त अशी आपली अळूवडी रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण अशी अळूवडी नक्की ट्राय करा, खूप छान बनते आणि एकदम क्रिस्पी झाली होती. तर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरी करू शकता आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.